खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ ऐरोली विधानसभा पत्रकार संघटनेच्या वतीने आज ऐरोलीमध्ये जाहीर निषेध आंदोलन करण्यात आलं। पत्रकार, छायाचित्रकार आणि सोशल मीडिया प्रतिनिधींनी या आंदोलनात सहभागी होत पत्रकारांच्या सुरक्षतेची मागणी केली। यावेळी संजय पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी, पत्रकारांना धमकवण्याच्या संघटनांना आळा घालावा आणि पत्रकार संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली। तसेच सर्व पत्रकारांनी रबाळे पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांना निवेदन देत संजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। आणि याच आंदोलक पत्रकारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल टोनगे यांनी। पाहूयात। संजय दिना पाटील जे खासदार आहेत यांच्या विरोधात आज ऐरोली विधानसभेमध्ये ऐरोलीतील जे पत्रकार आहेत त्यांच्या निदर्शने या ठिकाणी घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आलेली आहे। त्यांच्याशी बोलूयात। मॅडम, काय सांगणार आहात? ज्या पद्धतीनं पत्रकारांवरती जे शिवीगाळ केलेल्या आहेत, धमक्या दिलेल्या आहेत, काय वाटतंय की चौथा स्तंभ समजल्या जाणारा जे चौथा स्तंभ आहे किती धोक्यात आलेलं आहे? काय काय सांगणार? नक्कीच मी इतकंच सांगेन की अतिशय वाईट घटना आहे आणि या वाईट घटनेसाठी आपण एकत्र येतो आहे। अशी एकी जर आपण दरवेळेस नेहमी एकत्र येणं जर दाखवलं की आमची एकी आहे असं दाखवलं तर असे जे खासदार असतील, कुठलेही नेते किंवा कोणीही असेल तर त्यांना आपल्या विरोधात किंवा आपल्यासमोर असे शब्द वापरण्याची हिंमतच होणार नाही। ही एकी आपल्यामध्ये असली पाहिजे आणि ही असायला पाहिजे होती। फार वाईट वाटते ह्या गोष्टीचं की अशा प्रकारचं वक्तव्य झालं। त्याबद्दल आम्ही आज इथे काळ्या फिती बांधून निषेध देखील नोंदवलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील 2-3 दिवसांपूर्वी अशी माहिती दिली होती की आम्ही पत्रकारांना धमकवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार। आता आमचं लक्ष फक्त एवढंच लागलेलं आहे की हे जे खासदार आहेत संजय दिना पाटील यांच्यावरती कधीपर्यंत आता सरकार गुन्हा दाखल करणार आहे याकडे आम्ही आता म्हणजे लक्ष देत आहोत। बघूया काय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला कितपत रिस्पॉन्स येतोय। सर, आता आम्ही काय केलं, संजय दीनानाथ पाटील यांचा जाहीर निषेध आता व्यक्त केला आहे। त्याचबरोबर आम्ही त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणार, त्यांना शिक्षा करण्यात यावी। त्यांनी जे अपशब्द वापरले पत्रकारांच्या विरोधात, महिला भगिनींच्या विरोधात, तर त्यासाठी आम्ही सर्व पत्रकार आता हे पत्रव्यवहार करून त्यांच्यावर कशी काय कारवाई करण्यात येईल त्या बाबतीत पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दाखल करतो।